एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर शहर काँग्रेस डी ब्लॉकचे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील प्रभाग क्रमांक 22 मधील रस्ते, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट आदी मूलभूत सुविधांच्या समस्यावर रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन। प्रभाग क्रमांक 22 मधील नागरिकांना रस्त्याची दुरवस्था, खड्डेमय रस्ते, अपूर्ण ड्रेनेज कामे व बंद पडलेले स्ट्रीट लाईट, कचरा, पाणी पुरवठा, डासांचा उपद्रव यासारख्या गंभीर समस्यांना गेल्या अनेक दिवसांपासून सामोरे जावं लागत आहे। मात्र प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। आज या समस्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने डी ब्लॉकचे अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनादरम्यान रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यात रोपे लावून प्रशासनाविरोधात अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला। या आंदोलनात स्थानिक नागरिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून प्रशासनाविरोधात आपला तीव्र रोष व्यक्त केला। या प्रसंगी डी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, सोलापूर शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुशील बनपट्टे, महिला अध्यक्षा प्रमिलाताई भटके, विमुक्त शहराध्यक्ष युवराज जाधव, हेमाताई चिंचोळकर, रमेश जाधव, संजय गायकवाड, बालाजी जाधव, माऊली जाधव, डॉक्टर साहेबू गायकवाड, सुभाष वाघमारे, संदीपान सोनने, नागनाथ शावने, कमरुनिसा बागवान, मुमताज तांबोळे, चंदाताई काळे, मुमताज शेख, ज्योतिताई गायकवाड, सुनीता बेरा, मार्ता रावडे, निशांत गायकवाड, नारायण जाधव, बजरंग गायकवाड, विकास जाधव, सुशीला गायकवाड, अंजना जाधव, संतोष गायकवाड, अंबादास जाधव, निशांत हौसनूर, सतीश गायकवाड इत्यादी प्रभागातील नागरिक उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 22 येथे आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। प्रणितेश शिंदे यांच्या आदेशाने चेतनभाऊ नरोटेच्या नेतृत्वाखाली या ठिकाणची परिस्थिती पाहिली असता प्रत्येक रस्ता हा खड्डामय झालेला आहे। रस्ता आहे की खड्डा हेच कळत नाहीये। मी तुम्हाला या भागातला थोडक्यात माहिती देतो। रामोडी ते आपलं जगदंबा आदिशक्ती तरुण मंडळ ह्या चौकापर्यंत जो रस्ता झालेला आहे ती काँग्रेसच्या काळात झालेली होती, परंतु काही 2-3 वर्षामध्ये तो रस्ता एका साईडचं खांदून त्या ठिकाणी ड्रेनेज लाईन मुद्दाम टाकण्यात आली। तेही त्या लोकांनी जे राखणे कामं करतात त्यांना कळायला पाहिजे होतं की पावसाचे दिवस आहेत, सणासुदीचे दिवस आहेत, अशा वेळेस न करता त्या लोकांनी फक्त मलिदा खाण्यासाठी टेंडर आणतात आणि आपलं खड्डे वगैरे खोदून कामं करतात। पण काम केल्यानंतर त्याचं पॅचअप करणं हे त्यांचं कर्तव्य असतं, पण ते करत नाहीत। असं म्हणून तो रोड देखील एक बाजूने लोक आता सध्या ये जा करतात, दुसरी बाजू बंद झालेली आहे। तिथून दुसरं बघता आदिशक्ती तरुण मंडळ ते सलगरवस्ती पोलीस स्टेशन हा रस्ता तुम्ही बघता जिथं आम्ही आंदोलन करता, हा रस्ता तर दिसतच नाहीये। पूर्ण खड्डामय असं युक्त झालेला हा रस्ता दिसतो। खेड्यागावासारखं कामं करून मोकळं करतात। त्या काम करत असताना कामाची पद्धत आणि त्या रोडला व्यवस्थित आपली लोकांना येण्या जाण्याचा त्रास होऊ नये या पद्धतीने केलं पाहिजे, पण करत नाहीत। तुम्ही ह्याच्या पलीकडे बघितलं सलगरवस्ती पोलीस स्टेशन ते सलगरवस्तीला जी टच झालेली आहे ते गेल्या 20 वर्षापासून खोळंबीत पडलेलं आहे। तिथं बस देखील येत होतं 22 नंबर बस क्रमांक, हा बस देखील आता या ठिकाणी 10-15 वर्ष झालं बंद झालेले। सेटलमेंट असू दे, लिंबडी असू दे, सलगरवस्ती असू दे, धोंडीबा वस्ती असू दे, रामोडी असू दे, लिंबडी असू दे, आमचे पारधी कॅम्प असू दे, ह्या ठिकाणी आतोनात आम्हाला लोकांना त्रास होतोय। याकडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर काम करावं या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करतो।